नमस्कार मैत्रिणींनो, मराठवाडा किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपल्या मराठवाडा किचनमध्ये आपण अस्सल चवीचा कोल्हापुरी तांबडा रस्सा बनवत आहोत चिकनचा। त्यासाठी इथे बघा पद्धत मी अगदी खूप सोपी सांगितलेली आहे। तुम्ही सुद्धा पहिल्याच प्रयत्नात अगदी तांबडा रस्सा बनवू शकताय। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। तर चला मग आता आपण व्हिडिओलाच सुरुवात करूया। त्यासाठी इथं मी 1 किलो चिकन घेतलेलं आहे। स्वच्छ पाण्याने एक-दोन आपल्याला धुवून घ्यायचं आहे। जी घाण आहे ती साईडला निघते। चवीनुसार त्यामध्ये मीठ टाकून घ्या, पाव चमचा हळद टाकून घ्या आणि साधं सिंपल मीठ हळद लावून एक 10 ते 15 मिनिट आपल्याला व्यवस्थित हे हलवून सेट होण्यासाठी ठेवायचं आहे। या पद्धतीनं तुम्ही सुद्धा म्हणजे कोल्हापूरचा तांबडा रस्सा करून बघा। अतिशय पद्धत सोपी आहे। पहिल्याच प्रयत्नात अगदी परफेक्ट तुम्ही सुद्धा बनवाल आणि या व्हिडिओमध्ये अगदी अचूक कमीत कमी साहित्यात प्रमाण मी सांगितलेलं आहे, त्यामुळे रेसिपी खूप सोपी आहे। तर इथे बघा आता आपल्याला ते सेट होण्यासाठी ठेवल्यानंतर वाटण बनवून घ्यायचं आहे। अद्रक, खोबरे घेतलेले आहेत, लसण घेतलेलं आहे, हिरवी कोथिंबीर घेतलेली आहे आणि 10-12 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे। छोटा इथं मी मिक्सरचा जार घेतलेला आहे आणि सगळं मिश्रण त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। आता पाणी न घालता वाटण आपण सुरुवातीला बारीक करून घेतलेलं आहे आणि नंतर अर्धी वाटी यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। इथं बघा पाणी टाकल्यामुळं काय होतं, व्यवस्थित हे मिश्रण सगळं बारीक होतं। आता इथं मी कुकर घेतलेला आहे, त्यामध्ये एक 2 ते 3 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। तुमच्या सोयीनुसार तुम्ही कुठलंही भांडं वापरा। आता जे आपण मिश्रण बारीक करून घेतलेलं होतं ते पूर्ण यामध्ये टाकून घेतलेलं आहे। मिश्रण त्यामध्ये टाकून घेतल्यानंतर वाटण आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मंद आचेवर। माझ्या म्हणजे बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगत असते की भाजीची चव ही खरी त्या वाटणावरती असते। तुम्ही जितकं व्यवस्थित परतून घ्याल तितकी भाजी खाण्यासाठी चविष्ट लागते। आणि जर आपण हाय फ्लेमवरती कुठल्याही भाज्याची वाटणं जर वाटून म्हणजे परतून घेतली तर ती व्यवस्थित परतली जात नाही। त्यामुळे नेहमी मंद आचेवरच वाटण परतून घ्यायचं। आता जे हळद मीठ लावून आपण इथं चिकन ठेवलेलं होतं ते व्यवस्थित यामध्ये टाकून घेतलेलं आहे। इथं आपण 1 किलो गावरान चिकन वापरलेलं आहे, त्यामुळे रस्सा त्याचा अप्रतिम असा चवीचा तयार होतो। तर आता आपल्याला व्यवस्थित एक 5 मिनिट इथं हे हलवून घ्यायचं आहे परतून। यामध्ये पाणी न घालता आपल्याला हे चिकन सुरुवातीला शिजवून घ्यायचं आहे, त्यामुळे रश्श्याची चव चांगली लागते आणि जे चिकन असतं त्याला स्वतःचंच एक पाणी निर्माण होतं। तुम्ही जर मंद आचेवर व्यवस्थित परतून घेतलं। मैत्रिणींनो, नवीन जर असाल आपल्या चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि छान छान आपले व्हिडिओज तुम्हाला पाहायला भेटतील। इथे बघा एक 5 मिनिट मी परतून घेतलेलं आहे आणि 5 मिनिटांना परत एकदा मी हे चिकन हलवून घेतलेलं आहे। तर बऱ्यापैकी याला पाणी सुटलेलं आहे, स्वतःचंच एक पाणी निर्माण झालेलं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, रश्श्यासाठी काळं वाटण बनवून घ्यायचं आहे। त्यासाठी खोबरे तळून घेतलेले आहेत आणि कांदा तळून घेतलेला आहे। जे आपण अगोदर मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण बारीक केलेलं होतं त्यामध्येच आता हे सगळं मिश्रण आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। पाणी न घालता इथं या पद्धतीनं मी अगदी बारीक करून घेतलेलं आहे। आता हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे। त्यासाठी मी कढईमध्ये एक 2 ते 3 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे आपल्याला वाटण टाकून घ्यायचं आहे। हे वाटण टाकल्यामुळे मटण असो चिकन असो काही कुठलाही म्हणजे मटणाचा किंवा मग चिकनचा प्रकार असू द्या, हे वाटण जर तुम्ही वापरलं काळं तर त्यामुळे अतिशय चव त्याला छान अशी निर्माण होते। आता एक 5 मिनिट आपल्याला मंद आचेवर हे मिश्रण सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। नक्की या पद्धतीनं तुम्ही म्हणजे चिकन तांबडा रस्सा करून बघा, अतिशय खाण्यासाठी चविष्ट बनतो। आता मसाले टाकून घेतोय। यामध्ये गरम मसाला 1 चमचा, कांदा लसूण पावडर 1 चमचा, धना पावडर 1 चमचा टाकून घेतलेली आहे, पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे, काळा मसाला 1 चमचा टाकून घेतलेला आहे, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। हळद आपण सुरुवातीला सुद्धा वापरली होती, त्यामुळे इथं आपल्याला हळदीचा वापर थोडासा कमी करायचा आहे। यामध्ये तुम्ही आणखीन तुमच्या आवडीनुसार दुसरे मसाले सुद्धा ॲड करू शकता किंवा यामधले सुद्धा तुम्ही कमी जास्त मसाले वापरू शकता। आता व्यवस्थित आपल्याला हे सगळं परत एकदा मंद आचेवर परतून घ्यायचं आहे। आता हे सगळं मिश्रण आपलं परतल्यानंतर आपण गॅस बंद केलेला आहे।
आणि इथं बघा तोपर्यंत आपलं चिकन सुद्धा म्हणजे शिजवून तयार झालेलं आहे। ही तांबडा रस्सा बनवण्याची पद्धत अतिशय सोपी आहे आणि अगदी कमीत कमी साहित्यात पण खाण्यासाठी अतिशय चविष्ट असा तांबडा हा रस्सा बनतो। तर नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा। तर आता जे आपण वाटण काळं परतून घेतलं होतं ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे। हे वाटण यामध्ये टाकल्यानंतर परत एकदा आपल्याला पाणी न घालता 5 मिनिट हे सगळं परतून घ्यायचं आहे। तर इथे बघा पूर्ण हे चिकन मी पाणी न घालता शिजवून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता यामध्ये अजिबात पाण्याचा मी सुरुवातीला वापर केलेला नाही आणि व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आपण यामध्ये पाणी ॲड करणार आहोत। त्यामुळे रश्श्याची चव ही चांगली लागते। तर तुम्ही सुद्धा मराठवाडा किचनच्या पद्धतीने नक्की तांबडा रस्सा एकदा ट्राय करून बघा। तुमचा सुद्धा मराठवाडा किचनच्या पद्धतीने नक्कीच चविष्ट बनेल। पद्धत खूप सोपी आहे। मैत्रिणींनो, आपल्या मराठवाडा किचनमधल्या रेसिपीज पाहत जा आणि ट्राय सुद्धा करत जा। रेसिपीज खूप सोप्या असतात, सांगण्याची पद्धत अतिशय सोपी आहे। कमीत कमी वेळात म्हणजे बनवल्या जातात आणि कमीत कमी साहित्यात आपला नेहमीच प्रयत्न असतो रेसिपी बनवण्याचा। तर इथे आपलं हे सगळं मिश्रण परतून झालेलं आहे। आता यामध्ये मी गरम पाणी टाकलेलं आहे। नेहमी अशा स्पायसी भाज्यामध्ये गरम पाण्याचा वापर करायचा म्हणजे चव त्याची चांगली लागते, आहे तशीच चव टिकून राहते। आता तुम्हाला हव्या त्या प्रमाणामध्ये यामध्ये तुम्ही पाणी ॲड करू शकताय। पाणी यामध्ये टाकून झाल्यानंतर आपल्याला एक उकळी घ्यायची आहे, कारण चिकन तर आपण अगोदरच व्यवस्थित पाणी न घालता शिजवून घेतलेलं आहे। त्यामुळे आता काही फार काय शिजवण्याची आवश्यकता नाही। भरपूर अशी वरून टाकून घ्या कोथिंबीर। कोथिंबीर टाकल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि इथं एका डिशमध्ये हे मी चिकन तयार झालेलं काढून घेतलेलं आहे। तर कशी वाटली तुम्हाला ही मराठवाडा किचनची तांबड्या रस्स्याची रेसिपी ते मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा आणि तुम्ही सुद्धा हा तांबडा रस्सा एकदा ट्राय करा, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल। मैत्रिणींनो, आपल्या मराठवाडा किचनमधल्या रेसिपीज तुम्हाला पाहायला कशा वाटतात ते सुद्धा मला कमेंट करून सांगा। तर चला मग भेटू आपण अशाच काही नवीन पारंपरिक रेसिपी घेऊन। जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा।